वेदांतू महाराष्ट्र. Now when you're preparing for MHT CET आणि जसं मी सांगितलं because MHT CET is happening twice in a year, कॉम्पिटिशन बढ़ गया है, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे, बिलकुल तुमचा नजर फोकस क्लिअर पाहिजे की यार महाराष्ट्रामध्ये असे कोणते टॉप कॉलेजेस आहे वेर यू कॅन टेक ऍडमिशन, स्पेशली इन मुंबई आणि पुणे. कारण चांगले सगळे कॉलेजेस तिथे आहे, म्हणजे वालचंदला सांगलीला वगैरे पण आहे, वालचंद कॉलेज जे सांगलीमध्ये आहे, बट पुणे आणि मुंबईमध्ये यू विल सी मॅक्सिमम इंजिनिअरिंग कॉलेजेस. आणि बाळांनो ह्या कॉलेजेसची फीस किती आहे, यांचं कॅम्पस कसं आहे, हाऊ मच पॅकेज डू दे ऑफर, व्हॉट इज द ॲव्हरेज पॅकेज, व्हॉट इज द हायेस्ट पॅकेज, हे सगळं आपण काही डिटेलमध्ये बघणार आहे बाळांनो. तर आर यू रेडी? आणि कॉमेंटमध्ये सांगा मला विच इज युअर ड्रीम कॉलेज. ठीक आहे, कारण यार अपन एवढी मेहनत करना है MHT CET साठी, पूर्ण एडी छोटी का जोर लगा देंगे. ऐसा आई विल एज अ टीचर आई कैन प्रॉमिस यू दिस. जैसे मैंने बोर्ड्स में आपका आखिरी तक साथ दिया, पूरा सिलेबस कराया, मैराथन्स कराए, पेपर डिस्कशन तक कराया, सुबह शाम में एवरीथिंग, दिन रात एक कर दिया था, वही मैं करने वाली हूँ MHT CET के लिए. एंड आई नो लाइक यू गाइज ट्रस्ट मी नाउ. सो या सियोना मैम का प्रॉमिस है आप लोगों के लिए. तो चैट में बता दो कि आपका ड्रीम कॉलेज कौन सा है, क्योंकि मैं तो ये गारंटी ले सकती हूँ अगर आप MHT CET का प्रेपरेशन मेरे साथ करोगे तो बेटा तेरा हाथ पकड़ के मैं तेरे को महाराष्ट्र के बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज तक पहुंचा के आऊंगी. ये मेरा प्रॉमिस है तुझसे. जस्ट तू वो चीजें करना है जो मैं तेरे को बोलूंगी, वो क्वेश्चंस करना है, वो कॉन्सेप्ट्स करना है, बाकी तेरी रिस्पॉन्सिबिलिटी अब मेरी हुई. ठीक है, नाउ लेट अस सी विच आर दीज कॉलेजेस, टॉप कॉलेजेस इन पुणे एंड इन मुंबई. तर बाळांनो, इफ वी टॉक अबाउट द कॉलेज विच इज ऑन 10th पोझिशन राईट नाउ, दॅट इज द सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. आणि बाळांनो, जर ह्या कॉलेज बद्दल बोलायचं राहिलं तर जसं मी सांगितलं, द लोकेशन इज इन मुंबई. हे एस्टॅब्लिश झालं होतं 1962 मध्ये. त्यानंतर इट इज अ प्रायव्हेट कॉलेज, एरिया इज 47 एकर्स. आणि बाळांनो, क्लास 12 एलिजिबिलिटी तर सगळ्यांना माहिती है, जो CET को है वही है, दैट यू रिक्वायर 45% आणि PCM इज मैंडेटरी. मोड ऑफ एडमिशन या तो JEE या तो थ्रू MHT CET. एंड वी आर महाराष्ट्र स्टुडंट्स, सो MHT CET मध्ये चांगला स्कोर असेल तर JEE कडे जाण्याची गरजच नाहीये. त्यानंतर बाळांनो, व्हॉट इज द कट ऑफ इयर. जर तुम्ही कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग बद्दल बोलले तर 98.3 पर्सेंटाइल आहे. इफ यू टॉक अबाउट कम्प्युटर इंजिनिअरिंग इट इज 98.1. बाळांनो, तुम्ही बघताय फरक, बघताय इथे. मी तुम्हाला नेहमी म्हणते ह्या 2 पॉइंटच्या मध्ये हजारो मुलं येतात. आणि इफ यू टॉक अबाउट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इट इज 97.4. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो, व्हॉट इज द ॲव्हरेज पॅकेज. तर बाळांनो, इकडचं ॲव्हरेज पॅकेज आहे 6 LPA आणि आतापर्यंत हायेस्ट पॅकेज इकडचं आहे 12 LPA. आणि व्हॉट इज द फीज ऑफ द कॉलेज. तर बाळांनो, फीज आहे 2,12,125. ओके. त्यानंतर बाळांनो, 9th आहे ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. मी मुंबईला राहिलेली आहे, मी बोरिवलीला राहायचे, पण 11th-12th मध्ये पण ठाकूर कॉलेजमध्ये माझे भरपूर फ्रेंड्स होते. पण मला तेव्हा मी 10th मध्ये होते ना, तर मला माहिती नव्हतं तिथे इंजिनिअरिंगचं पण छान कॉलेज आहे. हे कॉलेज ऑफकोर्स मुंबईमध्ये आहे. एस्टॅब्लिश झालं होतं 2001 मध्ये, तेव्हा माझा जन्म झाला होता. ठीक आहे, आय वॉज बॉर्न इन 2001. त्यानंतर टाईप इट इज अ प्रायव्हेट कॉलेज, एरिया आहे 3 एकर्स आणि एलिजिबिलिटी अगेन 45%. ऍडमिशन घेऊ शकतो आपण थ्रू MHT CET आणि थ्रू JEE. बाळांनो, जर आपण कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघितला, थोडा कट ऑफ इथे कंपॅरेटिव्हली कमी आहे, 89.54 आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा 88.05 आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 73.39 आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगचा 83.43 आहे. आणि कम्प्युटर सायन्स आणि जर तिथे तुम्ही AI बद्दल पण बोलले तर इट इज 86.26. ठीक आहे. पण तुम्हाला एक सांगू बाळांनो, आता मास ड्रिफ्ट जे आहे ते AI कडे आणि ऑटोमेशन कडे होतंय. ठीक आहे. सो AI आणि ऑटोमेशन, तुम्हाला मी एक हिंट दिलेली आहे की पुढे जाऊन तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला आपली मनपसंद ब्रांच म्हणजे जर CS नाही भेटलं तर. व्हॉट इज द ॲव्हरेज पॅकेज. ॲव्हरेज पॅकेज इज 7.58. व्हॉट इज द हायेस्ट पॅकेज. अमेझिंग, 40 LPA. आणि त्याच्यानंतर बाळांनो, व्हॉट इज द फीज. फीज इज 1,59,000, म्हणजे रफली यू कॅन से लाईक 1,60,000. त्यानंतर 8 ला आहे बाळांनो DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. बाळांनो, ह्यांचं कॅम्पस तर इतकं सुंदर आहे, म्हणजे ऐकायला असं कमी वाटतं की अरे 10 एकरच आहे का, बट द कॅम्पस इज रिअली ब्युटिफुल. मी स्वतः पुण्यात राहते, तर यार मस्त कॉलेज आहे. ठीक आहे. लोकेशन कुठे आहे, अकुर्डी आहे. जर तुम्ही पुण्यात आले, जे मुलं पुण्याचे नाहीये, तर नक्कीच मला मेसेज करा, मी तुम्हाला भेटेल, कारण मी पुण्यातच राहते. आणि ह्या कॉलेजमध्ये पण माझे भरपूर फ्रेंड्स होते. छान प्लेसमेंट्स आहे कॉलेजच्या. एस्टॅब्लिश कधी झालं होतं 1984 मध्ये. टाईप काय आहे, प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज आहे बाळांनो. एरिया सांगितलं मी 10 एकर्स आहे आणि एलिजिबिलिटी अगेन द सेम. तर ह्या गोष्टी इथं बदलत नाही. अगेन टॉकिंग अबाउट द
जेई रँक. आता जर तुम्ही थ्रू जेई घेतला तर बाळांनो दीज आर द रँक ज्याच्या थ्रू तुम्ही घेऊ शकता. आणि MHT CET साठी हर ब्रांचसाठी इथे कट ऑफ दिलेला आहे. आता जर मी हर एक गोष्ट वाचत बसले तर तुमचा वेळ जाईल आणि माझी अशी इच्छा आहे इथे तुम्ही जास्त वेळ घालवण्यापेक्षा क्वेश्चन्स मध्ये जास्त घालवा. पण हे अवेअरनेस तुम्हाला असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर बाळांनो व्हॉट इज द हायेस्ट पॅकेज, तर भाई साहब 52 LPA आणि बाळांनो ॲव्हरेज पॅकेज आहे 8 to 10 LPA आणि फीज आहे 1,35,000 पर इयर. त्यानंतर बाळांनो इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT मुंबई. आता बाळांनो जर तुम्ही इथे विचार केला तर अगेन इट इज इन मुंबई. याचा एरिया जे आहे 16 एकर्स आहे. टाइप गव्हर्नमेंट कॉलेज आहे. थ्रू MHT CET और थ्रू जेई घेऊ शकता. एलिजिबिलिटी PCM 45%. त्यानंतर बाळांनो बॅचलर ऑफ केमिकल इंजिनिअरिंग साठी सगळ्यात जास्त कट ऑफ आहे 96.82. त्यानंतर बाळांनो फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी साठी आता तो व्हॅरी करतो. डायस्टफ टेक्नॉलॉजी साठी 94.56. सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी साठी 95.77. फायबर्स अँड टेक्सटाईल प्रोसेसिंग साठी 94.19. त्यानंतर ऑइल्स साठी 95.62 आणि बाळांनो पॉलिमर इंजिनिअरिंग साठी 96.42. विचार करा तुम्ही 12th मध्ये पॉलिमर नावाचा एक 4 मार्काचा टॉपिक शिकता, पण लोक इथे अख्खी इंजिनिअरिंग करतात पॉलिमरवर आणि मग एवढा अभ्यास करतात बाळांनो डायरेक्ट टकले होऊन जातात. ठीक आहे मॅम तुम्ही असं म्हणताय का की करू नये? अरे नाही, मी तुम्हाला मोटिवेट करते बाळांनो, एवढा अभ्यास करा की डायरेक्ट सगळे केसेस गळाले पाहिजे. ॲव्हरेज पॅकेज 9 LPA आणि हायेस्ट पॅकेज 18 LPA. फीस किती आहे 1,02,000. त्यानंतर बाळांनो 6th आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. इथे माझे भरपूर स्टुडंट्स आहे, लाईक ऑनलाईनचे पण आहे आणि मी पुण्यात ऑफलाईन शिकवलेलं आहे, तर इकडे माझे भरपूर स्टुडंट्स आहे. तर जर तुम्हाला कोणी त्रास दिला तुम्ही मला एक मेसेज करा, त्याची सुपारी मी देऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर एस्टॅब्लिश कुठे झालेलं आहे? पुणे महाराष्ट्रामध्ये. सॉरी एस्टॅब्लिश कधी झालेलं आहे 1983 मध्ये. लोकेशन काय? पुणे महाराष्ट्र. एरिया छोटासा आहे, पुणे लाईक मेट्रो सिटी आहे ना, तर मग त्याच्यामुळे भीड भाड आहे, छोटूसी जगह आहे, बट कॉलेज बहुत बढ़िया है. बाकी तर गोष्टी रिमेन द सेम. त्यानंतर बाळांनो इथे सगळ्या कॉलेजचं कट ऑफ दिलेलं आहे, पण मी परत इन्सिस्ट करते कॉलेज खूप छान आहे, प्लेसमेंट खूप छान आहे. त्यानंतर बाळांनो इफ यू टॉक अबाउट द हायेस्ट पॅकेज, तर बाळांनो हायेस्ट पॅकेज आहे 47 LPA आणि ॲव्हरेज आहे 9.95. त्यानंतर PICT कॉलेज, हे तर तुम्ही ऐकलंच असेल, इट्स अ व्हेरी व्हेरी फेमस कॉलेज. कात्रजमध्ये आहे, भारती विद्यापीठच्या एक्झॅक्ट ऑपोजिटच आहे. लोकेशन पुणे महाराष्ट्र. एस्टॅब्लिश 1983. प्रायव्हेट कॉलेज आहे. हे ना कॉलेज जे आहे PICT हे ॲक्च्युली 5 IITiansनी मिळून बनवलेलं कॉलेज अशी ह्याची हिस्ट्री आहे. कारण ह्या कॉलेजमध्ये खूप सिनियर प्रोफेसर होते, त्यांची मुलगी माझी स्टुडंट होती. एनिवेज कमिंग बॅक टू दिस, मोड ऑफ ॲडमिशन अगेन थ्रू MHT CET आणि तुम्ही थ्रू जेई करू शकता. ब्रांचेस बाळांनो इथे सगळ्यात जास्त ज्या ब्रांचसाठी बिलकुल धक्काबुक्की होतीये दॅट इज AI. ठीक आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू जेई पण होता आणि जेईचा मग तुम्हाला इतका मिनिमम इतका तरी ऑल इंडिया रँक लागतो आणि हा खूप जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की कधी कधी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बेटर देन NITs कॉलेजेस भेटू शकतात आणि हे ते आहे. बाळांनो इकडचं जे ॲव्हरेज पॅकेज आहे ते आहे 10.42 आणि हायेस्ट पॅकेज आहे 33.57. ठीक आहे. हे तर आता दिलंय, हे खूप कमी आहे तसं. जर तुम्ही रिसेंट डेटाही बघितला ना बाळांनो, तर काही अमेरिकन कंपनीजचं मी ऐकलंय, आय थिंक VJTI साठी ऐकलंय, तिथं तर एका अमेरिकन कंपनीनी एका मुलाला 74 LPAचं पॅकेज केलं होतं आणि VJTIचीच मी एक न्यूज वाचली होती की 2024 मध्ये गुगलनी 3 मुलांना 52 का 56 लाखचं पॅकेज ऑफर केलं होतं. क्रेझी आहे. त्यानंतर COEP ऑफकोर्स नोन ॲज वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस ऑफ इंजिनिअरिंग इन महाराष्ट्र. हे एस्टॅब्लिश कधी झालं होतं? 1854 मध्ये, म्हणजे तुमचे आई वडील जन्मले होते का तेव्हा? टाईप कसं आहे बाळांनो? गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे. माझी मम्मी जन्मली होती का विचारते आता. ठीक आहे. त्यानंतर एरिया किती आहे? 36 एकर. खूप सुंदर कॅम्पस आहे बाळांनो याचं. माझ्या घरापासून इट्स लाईक जस्ट 10 किलोमीटर्स. त्यानंतर कमिंग टू द ब्रांचेस, इथे आहे बाळांनो सिव्हिल इंजिनिअरिंग. आता इथे थ्रू जेई पण ऍडमिशन्स होतात आणि जेई साठी भी बहुत धक्काबुक्की होती है रे बाबा, बहुत धक्काबुक्की होती है, देख ले. त्यानंतर जर बाळांनो MHT CETचा तुम्ही विचार केला तर अगेन इथं रँक दिलेले आहे. ठीक आहे. हे पर्सेंटाईल नाहीये बाळा, नाही तर म्हणशील हा मॅम कम्प्युटर सायन्स साठी किती 12.1 पर्सेंटाईल. वा, हे तर आम्ही सहज आणू. रँक आहे बाळा तो. ॲव्हरेज पॅकेज आहे 11.62 आणि हायेस्ट पॅकेज आहे 52.57. ठीक आहे. फीज इथे दिलेली आहे 84,000 रफली पर इयर.
त्यानंतर बाळांनो जर तुम्ही VJTI बद्दल विचार केला तर VJTI इज अगेन इन मुंबई. त्यानंतर इट वॉज दिस थिंग फाउंड इन एस्टॅब्लिश्ड इन 1887. टाईप कसं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. 16.5 एकर्सचं याचं कॅम्पस आहे. त्यानंतर बाळांनो इथे ब्रांचेस कोणते कोणते आहेत तर हे सगळे ब्रांचेस अवेलेबल आहे, विच इज कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि टेक्सटाईल टेक्नॉलॉजी. याचे ना पर्सेंटाईल खूप वेगळ्या वेगळ्या वेबसाईटवर व्हॅरिड दाखवत होते म्हणून मी ते तिथे लावलेले नाहीये. त्यानंतर हायेस्ट पॅकेज 54 LPA आणि बाळांनो ॲव्हरेज पॅकेज इज 16 LPA. त्यानंतर बाळांनो सेकंड इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IIIT. आता बाळांनो जर तुम्ही IIIT ची गोष्ट केली तर 100 एकर्स म्हणजे वाह, पुण्यासारख्या सिटीमध्ये 100 एकर्स तुम्हाला कळतंय. 100 एकर्स म्हणजे याचा कॅम्पस बाळांनो किती 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 सुंदर असणार आहे. पण अगेन याचा थोडासा डेटा जो आहे तो सगळीकडे वेबसाईट्सवर व्हॅरिड दाखवतो. पण याचं जे हायेस्ट पॅकेज आहे ते आहे 45 LPA आणि बाळांनो ॲव्हरेज पॅकेज आहे 17.12 आणि बाळांनो फीज आसपास 3 लाख के है. ठीक है. त्यानंतर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे मतलब IIT बॉम्बे, ये तो किसको पता नहीं है, इसका तो कैंपस आप देख रहे हो सर जी. 545 एकर्स इज द कॅम्पस. त्यानंतर बाळांनो आता इथे तर पूर्ण जेईचा ऑल इंडिया रँक दिलेला आहे. म्हणजे जो मुलगा जेई क्रैक करतो त्याचा तर एक ही सपना रहता है, मतलब दिन रात में IIT बॉम्बे का फोटो बिल्कुल ही वॉलपेपर पे लगा के रखा है. ती गत असते म्हणून इथे तर जाम कॉम्पिटिशन असतं. कारण बाळांनो कॅन यू सी द पॅकेज 3.67 CR इज द हायेस्ट पॅकेज आणि मिनिमम लाईक ॲव्हरेज तुम्ही बघितलं तर 23.50 फीस दिलेली आहे. सो बाळांनो हे झालं आपल्या IIT बॉम्बे बद्दल. तर हे झाले टॉप 10 कॉलेजेस इन पुणे आणि मुंबई. बाळांनो CET साठी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी इथेच आहे. आता पण पूर्ण सिलेबस पण करून घेईल आणि सिलेबस झाल्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज तुमच्यासाठी सुटेबल असेल अकॉर्डिंग टू युअर क्रायटेरिया, अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाईल, अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी, हे सगळं मी गायडन्स करेल. त्याच्यामुळे काहीच टेन्शन घेऊ नका. आय विल बी राईट देअर फॉर यू. काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा. एंड दैट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टूडेंट्स. सी यू ऑल इन नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.